तहे दिल से आजीवन नमन करते रहूंगा। ये संस्था, ये स्कूल थी कि आज मैं इस मकाम पर पहुंचा हूं। आप सब भी इसी मकाम पर आ सकते हैं। किसी में भी कमी नहीं है, बस थोड़ा सा कमी है तो विश्वास की। एक बार फिर से विश्वास जगाइए, आइए अपने स्कूल के साथ जुड़िए। और मैं अपने बच्चों से एक बार गुजारिश करूंगा, बच्चों आप हो जिनको देख करके आपके माता पिता स्कूल से जुड़ सकते हैं। आप सब वादा करो, आप बहुत अच्छे बच्चे बनोगे, सबके सब 10th में मुझे अच्छा रिजल्ट दिखाओगे, तो आप सबके साथ मैं हमेशा खड़ा हूं। एक बार फिर से भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। थैंक यू, धन्यवाद। त्याचं कारण असं आहे की प्राध्यापक वसंत यशवंत गास्करबी हे बीएड कॉलेजला प्राध्यापक होते आणि मंदाकिनी वसंत गास्करबी या राकेश चितळे माध्यमिक विद्यालय आणि केशव युनिव्हर्सिटी हायस्कूल या ठिकाणी शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। मंदाकिनी गास्करबी यांनी केलेल्या इच्छा पत्रानुसार त्यांच्याच नावाची संस्था स्थापन केली 2003 मध्ये आणि मी या संस्थेच्या माध्यमातून काय नेमकं काम करावं या संदर्भात विचार करत असताना विद्यार्थ्यांना अनुभूतीतून शिक्षण स्वतः करून बघा आणि शिका या धर्तीवर आम्ही विज्ञान प्रयोगशाळा ही या ठिकाणी सुरू केली। या प्रयोगशाळेच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःच्या हाताने प्रयोग करून पाहता येईल अशी सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। गास्करबी प्रज्ञा शोध परीक्षा याच्या माध्यमातून आपण 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिपची तयारी व्हावी याकरता आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे। गास्करबी फिरती विज्ञान प्रयोगशाळा ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता आपण स्व अनुभूतीतून शिक्षण हे सुरू केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाच्या अनेक संकल्पना ज्या वर्गामध्ये समजून देणं जरा त्रासदायक असतं अशा संकल्पना आपल्याला विज्ञान संग्रहालयाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। हे विज्ञान संग्रहालय नाशिकमध्ये श्री देशपांडे यांनी सुरू केलेलं होतं, त्यांनी ते आपल्याला या ठिकाणी चालवायला दिलेलं आहे। गास्करबी शैक्षणिक संस्थेतर्फे 3 वर्ष आम्ही त्याचा उपक्रम हा अशोकनगर पाण्याच्या टाकीजवळ सुरू ठेवला होता। आता आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्यामुळे या ठिकाणी आपण ते सुरू केलेलं आहे। तसंच देशबंधू मंजुगुप्ता फाउंडेशनच्या माध्यमातून एक मिनी संग्रहालय मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण विज्ञानाच्या 60 ते 70 संकल्पना या अत्यंत सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून पाहून ऑब्झर्व करून आपण त्याचं आकलन करून घेऊ शकतो। ही संधी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल या संस्थेचा गास्करबी संस्था ही सातत्याने ऋणी असणार आहे। आणि या माध्यमातून या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तर त्याचा फायदा होणारच आहे, पण या परिसरामध्ये ज्या अनेक अजून शाळा आहेत त्यांनाही ते विज्ञान संग्रहालय हे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गणिताच्या माध्यमातून अशा प्रकारचं एक बळकटी निर्माण करावी जेणेकरून आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं की हा देश पुन्हा महासत्ता होईल। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न बघण्याकरता आपण सर्वांनी थोडेफार प्रयत्न करणे आवश्यक आहे। या संस्थेने जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आणि पालकांनी त्याचा विशेष लाभ घ्यावा हे आवाहन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। थँक्यू सो मच SN जोशी सर जी। आपल्या सोनेरी शब्दांसाठी आम्ही आपला आभार व्यक्त करतो। पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो हो जाओगे खराब। नहीं नहीं, आज के इस विकसित युग में ये कहावत बिल्कुल सही नहीं जाती है ना। अब तो नवाब बनाने के लिए पढ़ाई लिखाई जितनी ही महत्वपूर्ण स्थान खेलकूद ने ले रखी है, तो हमारे छात्रों को नवाब बनाने की तैयारी लेकर आ रहे हैं हमारी मैनेजिंग कमेटी के सदस्य श्रीमान विजय पंजाबी सर जी। मैं उनसे निवेदन करती हूं कि वे स्टेज पर आएं और अपने गोल्डन वर्ड्स के साथ हमारे एनकरेजमेंट को और बढ़ाएं। थैंक यू।